ओम शांती. आज पाहूया आपण आपल्याला बाबा काय शिक्षा देत आहेत. आज बाबांचा दिवसभर आपण शुक्रिया करायचा आहे. बाबांचा आपण जेवढा शुक्रिया करू तेवढा आपल्यालाच फायदा होतो. बाबांना शुक्रियाची गरज नाही आहे. बाबा तर निरहंकारी, निर्विकारी, निर्मोह, निर्बैर आहे ना. म्हणूनसाठी त्याचं गायन आहे ना, एक ओंकार सतनाम कर्ता पूरक अजोनी अजन्मा. तर बाबांना त्याची गरज नाही आहे, पण बाबांना शुक्रिया केल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये शक्ती येते, आपल्याला शक्ती प्रदान होते आणि आपल्यामधलेच विकार कमी व्हायला, कमजोरी कमी व्हायला मदत होते. बाबा सांगतायत आज 12/6/20 प्रातः मुरली. ओम शांती. बाप दादा मधुबनमधून महावाक्य आहे आज. गोड मुलांनो, आता तुम्ही ईश्वरीय संपन्न बनत आहात. तुमच्यामध्ये कोणत्याही आसुरी गुण असायला नको. आपली प्रगती करायची असेल तर बेपर्वाही करू नका. प्रश्न: तुम्हा संगमयुगी ब्राह्मण मुलांना कोणता निश्चय आणि नशा आहे? उत्तर: तुम्हा मुलांना निश्चय आणि नशा आहे की आम्ही आता ईश्वरीय संतान आहोत. आम्ही स्वर्गवासी विश्वाचे मालिक बनत आहोत. स्वर्गवासी म्हणा स्वतःचं राज्य असतं जिथे सुख शांतीचं, तो स्वर्ग. संगम युगामध्ये आम्ही परिवर्तित होत आहोत. आसुरी संतांपासून ईश्वरीय संतान बनून 21 जन्मासाठी स्वर्गवासी बनत आहोत. त्यापेक्षा भारी वस्तू कोणती असू शकत नाही. ओम शांती. बाबा मुलांना समजवतात, सहसा मनुष्य शांती पसंत करतात. वास्तविकमध्ये मनुष्याला काय आवडतं? शांती आवडते, कारण शांती आत्म्याचा स्वधर्म आहे. आणि बघा, कोणतंही काम आपण जेव्हा शांतीमध्ये राहून करतो तेव्हा ते सफल होतं, यशस्वी होतं. बाबा शिकवतायत, घरामध्ये जर मुलामध्ये खिटपीट आहे तर अशांती होते. अशांतीमुळे दुःख होते, शांतीमुळे सुख मिळते. येथे तुम्ही मुलं बसले आहात, तुम्हाला खरोखर शांती आहे. कुठे शांती आहे? बाबांच्या जवळ. पाठशालामध्ये अभ्यास करतो तेव्हा, मुरली ऐकतो तेव्हा, आणि मधुबनला जातो तेव्हा, किंवा ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये जातो तर काय मिळते? आपल्याला शांतीचा अनुभव मिळतो. कारण तिथलं वातावरण, वायुमंडल तसं झालेलं आहे. सगळ्यांची योग अवस्था असते, मेडिटेशनची अवस्था असते आणि तिथं निगेटिव्हिटी नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला बाबा सांगतात इथे बसल्यावरती तुम्हाला शांतीचा अनुभव होतो. आणि बघा, मनुष्य मेल्यावरती पण म्हणतात ना, हे ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती दे. म्हणजे शांती किती मोठा आत्म्याचा स्वधर्म आहे पहा. आणि शांती जेव्हा आपल्यामध्ये यायला लागते आणि मनाला जेव्हा शांती मिळते तेव्हा ते खरोखर बाबांच्या या आठवणीमध्ये शांत व्हायला लागतं. कारण त्याला शांती पाहिजे असते, म्हणून ते इतके वर्ष जोपर्यंत आपल्याला ज्ञान नव्हतं मिळालं तोपर्यंत ते भटकत होतं. म्हणून म्हटलं जातं, मन तर बेलगाम घोडा आहे. मन तर मानतच नाही, मन तर शांत बसतच नाही, असे आपण तक्रारी करत होतो ना. पण आता समजले, कारण मनाला काय पाहिजे? शांती. कारण आत्म्याचा स्वधर्मच शांती आहे. म्हणूनसाठी जेव्हा आपण शांत बसायचं, आपल्या स्वतःला शांत करायला सुरुवात केली, आपल्या स्वधर्मामध्ये टिकायला सुरुवात केली. आपण टिकली लावतो ना, म्हणून टिकण्यासाठी, पण आपल्याला त्याचा अर्थ माहिती नाही. कारण आपल्याला स्वधर्मामध्ये टिकायचं आहे, त्याच्यामध्ये आपलं सर्वपरे कल्याण आहे. म्हणूनसाठी जेव्हा आपण शांती धारण करायला शिकू, आपल्या कर्मेंद्रियाला आतले कर्मेंद्रिय, अतिसूक्ष्म कर्मेंद्रिय, मनबुद्धी संस्कार आणि बाहेरचे बघण्याची शक्ती, ऐकण्याची शक्ती, बोलण्याची शक्ती, काम करण्याची शक्ती, स्पर्श शक्ती, ह्या सगळ्यांच्यावरती आपण जेव्हा कंट्रोल करू थोडंसं आणि एकाग्र होऊन आपल्या मनामध्ये एकाग्रतेने एकाग्र होऊ बाबांच्यावरती, बाबांच्या बिंदीवरती आणि ज्ञानाच्या मुद्द्यांच्यावरती, तेव्हा आणि आपल्या स्वतःच्या स्वरूपावरती जेव्हा आपण एकाग्र होऊ तेव्हा शांतीचा अनुभव व्हायला लागतो. आणि शांती जेव्हा येते आत्म्यामध्ये तेव्हा सगळे गुण, आत्म्याचे 7 गुण मेन आहेत आणि अनेक तर आहेतच. म्हणून तर 16 कला संपूर्ण म्हणतात ना. तर मग अनेक गुण येण्यासाठी प्रथम शांती आपल्यामध्ये आली पाहिजे. म्हणून तर म्हटलं जातं ओम शांती. म्हणून बाबा आपल्याला स्वधर्माची आठवण करून देत आहेत. आणि कोणी मेल्यावरती सुद्धा ईश्वराला शांतीच मागितली जाते, कारण शांतीमध्येच
कल्याण आहे, कारण शांती आपला स्वधर्म आहे. म्हणून शांत असणारा माणूस किती सगळ्यांना गोड वाटतो. अशांत माणूस नाही आवडत कुणाला, कारण त्याचं कारण आहे स्वधर्मामध्येच गोडवा आहे. बाबा म्हणतात स्वधर्म आहे ना आत्म्याचा शांती, तर बाबा म्हणतायत. आणि बाबा पण शांतीचा सागर आहे आणि आपण मास्टर शांती सागर आहे. आणि शांतीधामचे म्हणजे परमधामचे राहणारे आहोत. आत्म्याच्या दुनियेमधून, शांतीच्या दुनियेमधून आपण या शरीरामध्ये येतो. म्हणून बाबा सांगतायत अशांतीमुळे दुःख मिळतं, शांतीमुळे सुख मिळते. ते तुम्हा मुलं बसले आहात, तुम्हाला खरोखर शांती आहे. तुम्हाला म्हटलं आहे की पित्याची आठवण करा, स्वतःला आत्मा समजा. आत्म्यामध्ये जी अशांती आहे ती शांतीच्या सागराची आठवण नष्ट करते. म्हणून अशांत होऊ नका. तुम्हाला शांतीचा वारसा मिळत आहे हे पण तुम्ही जाणतात. शांतीची दुनिया आणि अशांतीची दुनिया बिलकुल वेगळी आहे. आसुरी दुनिया, ईश्वरीय दुनिया, सतयुग, कलयुग कशाला म्हटलं जाते हे कोणीही मनुष्याला बिलकुल माहिती नाही आणि ते जाणतही नाही आहेत. तुम्ही म्हणाल आम्ही पण जाणत नव्हतो. जरी कितीही मोठे असले तरी त्याच्याजवळ पैसा आहेत. बाबा काय म्हणतायत आपण पाहूया नीट. आम्ही पण जाणत नव्हतो हे ज्ञानाच्या अगोदर की आम्ही शांत स्वरूप आत्मा आहे. जरी कितीही मोठे असले तरीही त्यांच्याजवळ पैसा आहे, त्यांना मोठे म्हटले जाते. गरीब आणि सावकार पण समजू शकतात हे ज्ञान की शांती किती जरुरी आहे. पैशाने कोणी मोठा होत नाही आहे. ज्याला मनाची शांती आहे त्याच्याकडे सुख आहे. आध्यात्मिक ज्ञान, पवित्रता, प्रेम, समजू शकता बरोबर ईश्वरीय संतान आणि आसुरी संतान आहेत. शक्ती. आता तुम्ही गोड मुलं समजता, आम्ही ईश्वरीय संतान आहोत हा पक्का निश्चय आहे ना. तुम्ही ब्राह्मण समजता, आम्ही ईश्वरीय संप्रदाय स्वर्गवासी विश्वाचे मालिक बनत आहोत. आपण कोण आहे? ब्राह्मण का? ज्याचं मन ब्रह्मा बाबाच्या सारखं व्हायला लागतं, ज्याच्या मनामध्ये परमपिताची आठवण असते आणि जे स्वतःच्या स्वरूपाला ओळखतं. आणि ब्रह्मासारखं ज्याचं मन आणि ब्रह्माच्या मुखामधून आपला जन्म झालेला आहे. कारण शिवबाबांनी ब्रह्माच्या शरीरामध्ये येऊन ब्रह्माच्या मुखामधून आपल्याला आपला परिचय दिला आहे की मुलानं तुम्ही शांत स्वरूप आत्मा, शांती सागरचं लाडकं मूल आणि शांतीधामचे राहणारे आहात. हे आपल्याला ब्रह्माच्या मुखाद्वारे शिवबाबाने ऐकवलं ना. मग आपला जन्म झाला ना ब्रह्माच्या मुखामधून. म्हणूनसाठी आपण ब्राह्मण आहोत. म्हणून बीके म्हटलं जातं, ब्रह्मा कुमार कुमारी. तर बाबा सांगतायत तुम्ही ब्राह्मणच स्वर्गवासी मतलब सतयुगाचे मालिक बनत आहात. तर प्रत्येक क्षणी खुश राहायला पाहिजे. खूप थोडे आहेत जे हे अर्थसहित हे ज्ञान समजतात आणि खुश राहतात. सतयुगामध्ये ईश्वरीय संप्रदाय आहे, कलियुगामध्ये आसुरी संप्रदाय आहे, पुरुषोत्तम संगम युगामध्ये आसुरी संप्रदाय परिवर्तन होतात. आता आम्ही ईश्वरीय संतान बनलो आहोत. मध्ययुगात विसरलो होतो. मध्ययुग म्हणजे द्वापार युगापासून आपण विसरलो होतो आपल्यातली डिग्निटी, देवतापण मतलब देवगुणांचं वर्तन विसरलेलो. आता परत यावेळेत जाणले आहे. आता आपण परत कलियुगाच्या अंतिम क्षणी संगमयुगामध्ये जाणलं आहे. आता काय आहे शांतीचा खेळ हा, आणि आत्मा काय, परमात्मा काय, सृष्टी काय. बाबा सांगतायत आम्ही शिवबाबाचे संतान आहोत. सतयुगामध्ये कोणतेही स्वतःला ईश्वरीय संतान म्हणत नाहीत, ते देवी संतान आहेत. आता परत या वेळेत जाणले आहे तुम्ही आम्ही शिवबाबांचे संतान आहोत. यापूर्वी आम्ही आसुरी संतान होतो, आता ईश्वरीय संतान बनलो आहोत. आम्ही ब्रह्मा कुमार कुमारी आहोत. एका पित्याची रचना आहे. तुम्ही सर्व भाऊ बहिणी आहात आणि ईश्वर संतान आहात. तुम्ही जाणतात बाबापासून राज्य मिळत आहे. भविष्यामध्ये जाऊन आम्ही देवी स्वराज्य प्राप्त करू आणि सुखी होऊ. बरोबर. सत्ययुग सुखधाम आहे आणि कलियुग दुःखधाम आहे. फक्त तुम्ही संगमयुगी ब्राह्मणच हे जाणतात. आत्माच ईश्वरीय संतान आहे, आत्माच ईश्वराचे संतान आहे हे पण जाणतात. बाबा स्वर्गाची स्थापना करत आहेत, ते रचनाकार आहेत ना. नरकाची रचना थोडी करतात, त्यांची कोणी आठवण करेल. नरकाची रचना केली, बाबांनी दुःख दिलं असतं तर बाबा म्हणले मला कशाला आठवण केलं असतं, तुम्ही भजन पूजन कीर्तन माझं कशाला एवढं केलं असतं आणि माझी तुम्ही आरती पूजा महिमा तरी
कशाला गायली असते, कारण मी तर तुम्हाला दुःख दिलं असतं तर माझे गायन नसतं झालं. जे दुःख देतात त्याला तर जाळतात रावणाच्या रूपात. तर बाबा सांगतायत, तुम्ही गोड गोड मुलं जाणतात, बाबा स्वर्गाची स्थापना करत आहेत, सुखाची दुनिया आणत आहेत. आपले पिता खूप गोड आहेत. आम्हाला 21 जन्मासाठी म्हणजे 2500 वर्षासाठी स्वर्गवासी बनवतात. यापेक्षा भारी वस्तू कोणती असत नाही. हे समजायला पाहिजे ना आपल्याला कुठलं सुख मिळणार आहे आता. आणि ह्या स्वर्गसुखापेक्षा दुसरं सुख दुनियेत काहीच नाही हे बाबा समजवत आहेत. आम्ही ईश्वरीय संतान आहोत, तर आमच्यामध्ये कोणती आसुरी अवगुण असायला नकोत. आपली प्रगती करायची आहे. बाकी थोडा वेळ राहिला आहे या धर्तीवरती कलियुगाचा. त्यामध्ये बेपर्वा बनायचं नाही, वेळ वाया घालवायचं नाही, बाबांना बुद्धीमधून विसरायचं नाही. तुम्ही पाहात बाबा सन्मुख बसले आहेत तुमच्या, ज्याची आम्ही ईश्वरी संतान आहोत. ईश्वरपत्यापासून आम्ही शिक्षा घेत आहोत देवी संतान बनण्यासाठी. तर खूप खुश व्हायला पाहिजे ना आता की ईश्वर आम्हाला शिकवत आहे. ईश्वराने आम्हाला कोठो में कोई में से भी कोई आपल्याला बाबांनी निवडलेला आहे. बाबा पक्के म्हणतात माझी आठवण करा तर विकर्म विनाश होईल. बाबा आले आहेत सर्वांना घेऊन जाण्यासाठी. जितकी आठवण कराल तेवढे विकर्म विनाश होतील. अज्ञानामध्ये जसे कन्याच्या साखरपुडा होतो तर आठवण पक्की होते. मुलगा झाला तर आणखीच आठवण पक्की होत जाते. म्हणजे बाबा सांगतात लग्न ठरल्यावरती कशा आठवण येते त्या नवरदेवाच्या. आणि अजून बाळ झालं की अजून बाळामध्ये आपलं सगळं लक्ष जातं. तर बाबा पुढे सांगतायत आठवण तर स्वर्गामध्ये पण पक्की होते, नरकामध्ये पण पक्की होते. मुलगा म्हणजे हे माझे पिता आहेत. मुलगा म्हणेल हे माझे पिता आहेत. आता हे तर बेहदचे पिता तुम्हाला शिकवत आहेत, ज्याद्वारे स्वर्गाचा वारसा मिळतो. तर त्याची आठवण पक्की राहायला पाहिजे. बाबापासून आम्ही भविष्य 21 जन्माचा वारसा घेत आहोत. बुद्धीमध्ये आठवण येते आहे, हे पण जाणतात. सर्वांना शरीर सोडायचं आहे, मरायचं तर नक्की आहे. एक पण इथे राहू शकत नाही. सगळ्यांना शरीर बदलावंच लागतं. ते पण सर्वात प्रिय आहेत, ते पण चालले जातील. म्हणजे बाबा म्हणतात जे आपल्याला जीवनामध्ये खूप प्रिय आहेत त्यांना पण एक दिवस मृत्यू येणार आहे. हे फक्त तुम्ही ब्राह्मण जाणता की ही जुनी दुनिया आता नष्ट होऊन नवीन दुनिया मतलब पुरा भ्रष्टाचार, दुराचार, पापाचार नष्ट होऊन इथे श्रेष्ठाचारी मनुष्य जन्माला येणार आहे. ते तुम्ही जाणता. त्या अगोदर पूर्ण पुरुषार्थ करायला पाहिजे की आपल्याला पण तेथे जन्म मिळावा. ईश्वरी संतान आहात ना तुम्ही, तर तुम्ही परत देवी संतान होणार आहे. खूप खुशी व्हायला पाहिजे की बाबा म्हणतात मुलांना आपले जीवन खिऱ्यासारखे बनवा. ती देवी दुनिया आहे, ही आसुरी दुनिया आहे. सतयुगामध्ये खूप सुखी राहता तुम्ही. हे सुख तुम्हाला बाबांच्या सद्ज्ञानामुळेच मिळतं. तुम्ही बाबांच्या जवळ येते कायमस्वरूपी राहणार तर नाही. तसे तर सर्व एकत्र राहूच शकत नाहीत, कारण अनेक मुलं आहेत. येथे तुम्ही मधुबनमध्ये खूप उत्साहाने येता. आम्ही जातो बेहद पित्याच्या जवळ. ईश्वरी संतान आहोत तुम्ही, ईश्वर पित्याचे मूल आहात, तर आम्ही स्वर्गामध्ये राहायला पाहिजे. ईश्वरी पिता तर स्वर्गाची स्थापना करतात ना. आता तुमच्या बुद्धीमध्ये साऱ्या विश्वाचा इतिहास भूगोल आला आहे. तुम्ही जाणता सतयुगी पिता म्हणजे स्वर्गीय पिता आम्हाला स्वर्गाच्या लायक बनवत आहे. कल्पकल्प बाबाने आपल्याला असं बनवलं होतं. एक पण मनुष्य नाही ज्यांना हे माहीत नाही की आम्ही कलाकार आहोत, अभिनय करत आहोत. ईश्वरीय पित्याचे मूल परत आम्ही दुःखी का? बाबा सांगतात अगर ईश्वर तुमचा सुखाचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे, तर तुम्हाला कशाचं दुःख? बाबा सांगतायत आपसामध्ये का तुम्ही भांडता? आम्ही सर्व भाऊ आहोत ना. भाऊ कसे आपसामध्ये लढाई करत राहतात. लढाई करून नष्ट होतील. येथे आम्ही पित्याकडून वारसा घेत आहोत. भावांना कधीच खऱ्या पाण्यात सारखे वागायचं नाही. येथे तर पित्यासोबत पण खाऱ्या पाण्यासारखं राहतात. म्हणजे बाबा सांगतात इथं माझ्यासाठी सुद्धा कोणी निंदा करतं तर आपल्याला अशांती निर्माण करायची नाही, हे क्रोधी व्हायचं नाही आहे. चांगली मनुष्य पण वाईट स्वभावाने वागायला लागतात. माया खूपच जबरदस्त आहे, माणसाला वाईट बनवते. बाबा सांगतात चांगली मुलंसुद्धा वाईटाच्या नादाला लागून बाबांना आठवण करायचं सोडून देतात. बाबांच्या
बाबांचे मुलावर खूप प्रेम आहे. बाबांना तर मुलांच्याशिवाय दुसरं कोणीच आठवत नाही. त्याच्यासाठी तर बाबा परमधाममधून खाली मनुष्याच्या दुनियामध्ये मधले जिथे आत्म्याने शरीर घेतलेलं आहे त्यांच्याजवळ आलेले तुम्हाला सतज्ञान द्यासाठी. त्याची तुम्ही सदैव आठवण ठेवायची आहे. माझ्यासाठी कोणी बाबा सांगतात तुम्ही अनेक मुले अनेक धंदे आहेत तुम्हाला. मी आलो आहोत मुलांना स्वर्गाचा वारस बनवण्यासाठी. बेहदची संपत्ती फक्त तुम्हा मुलांची आहे. ईश्वरी पिता आहे ना, सर्व आत्मेस त्याची संपत्ती आहे. मायेने खूप छीछी बनवलं आहे. आता बाबा सुंदर बनवत आहेत. बाबा म्हणतात माझे तर तुम्हीच आहात. तुमच्याशी माझा मोह पण आहे, कारण तुम्ही आत्मा मी परमपित्याची मुलं आहात. मुलं चिठ्ठी लिहित नाहीत तर बाबांना चिंता वाटते की पुरुषार्थ कसा चालला असेल. ब्रह्मा बाबाचा अनुभव सांगतायत. चांगले मुलं पण चिठ्ठी पाठवत नाही. चांगल्या मुलांना पण माया एकदम नष्ट करवत असते, विचार उलटे करत असते त्यांचे. ते सुद्धा शरीराच्या अभिमानामध्ये येऊन बाबांना विसरतात. बाबा सांगतात समाचार पाठवा. बाबा विचारतात मुलांनो तुम्हाला माया त्रास देत नाही ना, बहादूर आहात ना, मायेला जिंकत राहा. तुम्ही युद्धाच्या मैदानावर आहेत. हे जीवन म्हणजे युद्धाचं मैदान आहे. एका बाजूला कलियुगाचं दुःख आणि दुसरीकडे सतयुगाच्या सुख जाण्यासाठी हे परमपिताच्या ज्ञानावरती श्रीमतवरती जीवन शैली चालवणं म्हणजे युद्धच आहे. अशा प्रकारे कर्मेंद्रियानं वश करायला पाहिजे, ज्यामुळे चंचलता करणार नाहीत. सतयुगामध्ये सर्व कर्मेंद्रिय तुमच्या वशमध्ये असतात. कधीही बुद्धी चलायमान होत नाही किंवा डोळे घाणेरडं पाहत नाही, तर कान खराब ऐकणार नाहीत किंवा वाणीमधून खराब बोल निघणार नाहीत. अशी अवस्था सतयुगामध्ये असते. त्याचं प्रॅक्टिस आत्ताच करायचं आहे. कर्मेंद्रिय चंचल नाही करायचं. कर्मेंद्रिय चंचलता राहत नाही. ना मुखाची, ना कानाची, हाताची कोणत्या प्रकारची चंचलता सतयुगामध्ये नसते. येथे कोणतीही खराब गोष्ट नसते. येथे योग बळाद्वारे कर्मेंद्रियावरती विजय मिळवतात. बाबा म्हणतात हा टाईम आत्ताच तुम्ही तुमच्या योग बळाने म्हणजे बाबांच्या बरोबर ध्यान लावून स्वतःच्या कर्मेंद्रियांना वशमध्ये करायचं आहे. असं नाही म्हणू शकत आपण मला बोलायचं नव्हतं पण मी खराब बोलून गेले, मला ऐकायची इच्छा नव्हती पण खराबच ऐकत बसले, असं नाही म्हणू शकत. मला खायची इच्छा नव्हती पण आज शुद्ध भोजन खाल्लं. हे असं काय झालं? कर्मेंद्रियावरती आपलं कंट्रोल नाही आहे. कारण वेळ खूप कमी आहे. असं गायन पण आहे. फार वेळ गेला, आता थोडाच राहिला आहे. बाबा सांगतात कलियुगाचा खूप वेळ गेलेला आहे. आता ईश्वर धर्तीवरती येऊन खूप वर्षापासून बाबा हे ज्ञान देत आहेत. आता खरोखर अंतिम वेळ आलेला आहे अशी बाबा आपल्याला जाणीव करून देतात. आणि आपण पाहत आहे विश्वाकडे आता काय हालत चाललेली आहे ते. बाबा म्हणतात बुद्धीमध्ये राहतं ना, बाकी इथे खूप थोडा वेळ राहिला आहे. आता नवीन घर तयार व्हायला लागलेलं आहे म्हणजे सतयुग लवकरच या धर्तीवरती येणार आहे. बाकी आहे थोडाच काम राहील आहे. त्या हद्दीच्या गोष्टी आहेत, या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्ञानामध्ये. हे पण मुलांना समजले आहे की ज्याचे विज्ञानाचे बळ आहे, तुमचे शांतीचे बळ आहे. दुनियामध्ये कशाचं बळ आहे? सायन्सचं. आणि आमचं सायलेन्सचं, शांतीचं बळ. त्याचे पण बुद्धिबळ आहे आणि तुमचं पण बुद्धीमध्ये शांतीचं बळ आहे. विज्ञानाद्वारे खूप संशोधन करत राहतात. आता तर असे बॉम्ब्स बनवत राहतात, म्हणतात की बसल्या येथूनच बॉम्ब सोडून सर्व शहर नष्ट करू, परत सेना विमाने इत्यादी काहीच कामामध्ये येणार नाहीत. तर ते विज्ञानाचे बळ आहे ना. तुमची आहे शांतीची बुद्धी, ते विनाशासाठी निमित्त बनले आहेत. तुम्ही अविनाशी पद मिळवण्यासाठी आणि अविनाशी सुखशांती धर्तीवरती निर्माण करण्यासाठी, ध्यानस्थ बनण्यासाठी निमित्त बनले आहात. हे पण समजण्यासाठी बुद्धी पाहिजे ना. तुम्ही बाबा सांगतायत की जे बॉम्ब गोळे बारूद सगळ्या देशांनी इतके बनवले त्याचं काय होणार? फुटले तर समजलं काय होईल या धर्तीवरती, हे विचार करायला सांगतायत बाबा. म्हणून बाबा म्हणतात त्यांचं विज्ञानाचं बळ बघा कसं होईल आता. आणि बघा ना जिथे बॉम्ब्स बारूद ठेवलेले आहे आणि कधी त्याचा कंट्रोल जर संपला तर ते फुटणारच ना बॉम्ब्स. तर अशा प्रकारे खराब दुनियेचं खात्मा होऊ शकतो बाबा सांगतायत. म्हणूनसाठी आपली बुद्धी त्याच्या अगोदर शुद्ध करायची आहे. बाबा सांगतायत बाबा खूपच सहज रास्ता तुम्हाला दाखवतात सुख शांती मिळवण्यासाठी. म्हणून अहिल्या कुब्जा आहेत, फक्त 2 अक्षर आठवण ठेवा. अहिल्या कुब्जा म्हणजे गरीब स्त्री वगैरे अशा, आणि वृद्ध स्त्री आणि किंवा गरीब स्त्री आणि किंवा वेश्या वगैरे अशा, त्यांचाही उद्धार होईल. काय म्हटलं तर फक्त बाबा आणि येणाऱ्या
सुखी दुनियाचा वारसा लक्षात ठेवायचा आहे आणि त्यानुसार आपलं वर्तणूक करायची आहे. बाकी सर्व विसरून एका बाबाची मनापासून आठवण करायची आहे. बाबा म्हणतात, तुम्ही जेव्हा मला आठवण करता तेव्हा तुमच्यामधून पापाचा बोजा नष्ट होतो आणि तुम्ही शुद्ध पावन आत्मा, पुण्यवान आत्मा बनत असता. म्हणून तर म्हटलं जातं सत्संगामध्ये पुण्य लाभते. मी जेव्हा आपल्या घरी परमधाममध्ये होतो तेव्हा तुम्ही किती भक्तिमार्गामध्ये मला आठवण केली, मला भक्तिमार्गामध्ये तुम्ही किती बोलवलं, बाबा या, सुख शांती द्या, पतित पावन, ईश्वर अल्ला तेरा नाम, असं सुख करता. बाबा म्हणतात, बाबा तुम्ही या आणि आम्हाला सुखी द्या. तुम्ही जेव्हा धर्तीवरती याल तेव्हा आम्ही कुर्बान जाऊ. बाबा सांगतात, तुम्ही भक्तिमार्गामध्ये मला किती वचन दिले आहेत आणि आता मी आलो आहे आणि तुम्हाला ज्ञान मिळालेलं आहे, तर तुम्ही स्वतःला किती बाबांच्यावरती कुर्बान केलं पाहिजे, किती सरेंडर केलं पाहिजे, ते बाबा आपल्याला आठवण करून देत आहेत. तुम्ही बाबांना काय देणार? ब्रह्मा तर देत नाहीत ना, यांनी सर्व काही दिले आहे. थोडेच बसून महल बनवतील, हे सर्व शिवबाबांचे आहेत, त्यांच्या मतानुसार करत आहेत. ब्रह्मा बाबा सांगतायत, ब्रह्मा बाबाने आपलं सगळं समर्पित केलं ना, तर बाबा सांगतायत यांनी मला ते सगळं माझ्या भंडाऱ्यामध्ये देऊन टाकलं म्हणून त्याला मेळ मिळतात. बाकी तुम्ही मला काय देणार? बाबा म्हणतात, सगळे खराब दुनियाचे मनुष्य मेल्यानंतर जसे सगळे कपडे देतात ना तुम्ही करणी घोरला, तसंच बाबा म्हणते तुमच्याकडं काय आहे? तेव्हा सगळं तमोप्रधान झालेलं आहे. मीच तुम्हाला खूप देत असतो, फक्त आठवणीच्या जोरावर, ध्यानाच्या जोरावर. म्हणजे बाबा सांगतात किती स्वस्त सौदा आहे, तरी पण मुलं विसरून जातात आणि इतकी व्हॅल्यू करत नाहीत. बाबा सांगतायत, करता करविता तर तो आहे, श्रीमत देत राहतात. मुलं म्हणतात, बाबा तुम्ही आमच्यासाठी एकच आहात, तुम्हाला तर अनेक मुलं आहात. परत बाबा म्हणतात, माझ्यासाठी तुम्ही मुलंच आहात, तुमच्यासाठी तर अनेक मित्रसंबंधी आहेत, अनेक ध्येयाच्या संबंधीची आठवण राहते. गोड गोड मुलांना तर बाबा म्हणतात, जितके शक्य होईल तेवढी माझी आठवण मनापासून करा. आठवणीमध्ये जेव्हा माझा संग घ्याल तेव्हा शक्ती जरूर येईल. आठवण म्हणजे मनाची तार जोडली तर करंट येणारच ना, म्हणजे बाबांची शक्ती येणारच. आठवण केली तर त्यांना मनापासून, मनाच्या आणि बुद्धीच्या जोरावरती बाबांची शक्तीला आपण खेचायचं आहे. सर्वांना विसरून जावा, कर्तव्य कर्मापुरतं लक्षात ठेवा, तर स्वर्गाचं लोणी तुम्हाला जरूर मिळेल. जरा विचार करा कशी या खेळाची रचना केली आहे. तुम्ही फक्त बाबांची आठवण करा. सुदर्शन चक्रधारी बनल्यामुळे चक्रवर्ती राजा तुम्ही बनता. चक्रवर्ती राजा म्हणजे धरतीवरती जेव्हा जेव्हा आपण जन्माला येऊ तेव्हा आपलं जीवन खूप सुखद सुंदर असणार आहे. मतलब पूर्ण चक्रामध्ये, पूर्ण कलियुगापासून सतयुगापासून द्वापारयुगाचं जे सतयुगापासून त्रेतापर्यंत अखंड सुख, आणि द्वापारपासून कलियुगामध्ये पण आपल्याला दुःख नसतं एवढं काही. आता तरी आपलं जीवन किती सुखात आहे पहा ना, बाहेर दुनियेमध्ये किती दुःख आहे. तर चक्रवर्ती राजा बनणार आपण, कारण सोचं दर्शन केलं तर. सोचं दर्शन म्हणजे पहिल्यांदा मी आत्मा आहे आणि मी आत्मा बाबांच्या लाईटचं जेव्हा ध्यान करू तेव्हा फरिश्ता बनणार, आणि फरिश्तानंतर परत आत्मिक दुनियेमध्ये जायचं आणि परत तिथून आपण सतयुगामध्ये येतो. देवी देवता पद, सुखाचं शांतीचं राज्य मिळतं आणि परत एकदा द्वापारमध्ये पूजा करायला सुरुवात करतात सगळे, आणि परत आता आपण कलियुगामध्ये ब्राह्मण आहे. हे सगळं आठवण करणं म्हणजे सोचं दर्शन करणं. आणि बाबा म्हणतात, सुदर्शन चक्रधारी जर तुम्ही बनला तर तुम्ही जरूर चक्रवर्ती राजा बनता. आता तुम्ही मुलं प्रत्यक्षात मध्ये अनुभवी आहात. मनुष्य तर समजतात भक्ती परंपरेद्वारे चालते ते, विकार पण परंपरेद्वारे चालत येते. लक्ष्मीनारायण राधाकृष्णाला पण मुलं होती ना? अरे होय, मुले होती, परंतु त्यांना संपूर्ण निर्विकारी म्हटलं जातं. तेथे संपूर्ण विकारी आहेत आणि तेथे संपूर्ण निर्विकारी म्हणा किती फरक आहे. बाबा सांगतायत, देवी देवता कसे असतात? संपूर्ण निर्विकारी. अहिंसा परमधर्म, 16 कला संपूर्ण. अहिंसा परमधर्म म्हणजे शरीराने, मनाने, बुद्धीनी, वाणीनी, मनसा वाचा कर्मणाने शुद्ध. मनामध्ये सुद्धा दुसऱ्याबद्दल एकही संकल्प येत नाही वाईट, त्याला म्हणतात संपूर्ण पवित्र किंवा निर्विकारी. तर तसे होते लक्ष्मीनारायण. बाबा सांगतात आता किती फरक झाला आहे. आता तर एकसुद्धा निर्विकारी मनुष्य मिळत नाही, सगळ्यांच्यामध्ये विकार आहेत, खराबी आहेत, कमजोरी आहेत. तर बाबा सांगतात एक दोघांची निंदा करत राहतात. आता तुम्ही मुलांना शिवपिता श्रीकडून श्रीमत मिळत आहे, तुम्हाला श्रेष्ठ बनवतात. तर बाबांचे मानले नाही तर थोडेच असे श्रेष्ठ बनाल. आता तुम्ही माना किंवा नको माना, सपुत्र मूल असेल तर लगेच मानेल आणि ज्ञान धारण करेल आणि त्याचं स्वतःचं स्वर्गपद प्राप्त करेल.
आणि नाही मानल तो स्वतःचंच नुकसान करून बसेल, त्यामध्ये पण वरचा मग गमावणार आहे. वरचा घेत असताना माया तुम्हाला तकलीफ देऊ शकते, कारण दुःखाच्या दुनियेमध्ये तुमची लढाई काट्यांच्या बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फुल बनायचं आहे. जे बाबा सांगतात तुमच्या बुद्धीची लाईन क्लिअर ठेवा, तुम्हाला दुःख त्रास येणारच, तरी पण तुम्ही घाबरू नका. बाबा सांगतात आठवण कराल, जेवढे तुम्ही आठवण कराल, कुठल्याही परिस्थितीमध्ये आठवण कराल, तेवढं तुमचंच उच्च पद मिळेल. तुमच्यामध्ये आत्म्यामध्ये पुण्याचा साठा जमा होईल, प्रारब्ध भेटेल, चांगलं भाग्य बनेल. बाबा सांगतायत आत्मा शिकते, आत्म्याचे ज्ञान परमात्मा पिताच येऊन देतात. इतके भारी ज्ञान आहे, तुम्ही विश्वाचे मालिक बनणार आहात. तुम्ही म्हणता हे पतित पावन ज्ञानाचे सागर, शांतीचे सागर हे माझ्या जवळ आहेत, तर सर्व तुम्हाला देतो. बाकी बाबा सांगतात जे माझ्या जवळ आहे ते सगळं तुम्हाला देतो. आणि तसं पण बापाचं काय असतं ते मुलांनाच मिळतं ना. तसंच बाबांच्या बरोबर आपण संबंध जोडलेला, आपण ओळखलं आहे की तो माझा बाप आहे. आपण त्याला नाही ओळखलं तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, तर ईश्वर, खुदा, अल्ला, प्रभू, गॉड. पण आता काय म्हणतो आपण, शिव बाबा. बाबा म्हणजे पिता, आणि पिता आहे म्हणजे त्याचं सगळं मुलांनाच भेटणार ना. तर बाबा सांगतायत, बाबा तर तिन्ही लोकांचे मालिक आहेत, तर आपल्याला पण बाबा तसे बनवण्यासाठी आले आहेत. कारण बाबांना तर शरीर नाही आहे, तो तर निराकारी, निरहंकारी, अजोनी आहे, अजन्म आहे, त्याचा जन्मच होत नाही, तर त्याला कशाला पाहिजे सगळं धरतीवरती प्रॉपर्टी. तर बाबा आपल्याला देण्यासाठी आलेले आहेत. बाबा आपण जेव्हा सतयुगामध्ये परत सुखाचं राज्य करत असतो स्वर्गामध्ये, तेव्हा बाबा परत एकदा त्यांच्या परमधाम घरी जाऊन बसतात. ते कंटिन्यू परत 5000 वर्षापर्यंत बसतातच, आणि परत त्यांच्या ड्राम्यामध्ये त्यांचा अभिनय असेल तेव्हाच खाली येतात बाबा. तर आत्ता जर आपण लक्ष नाही दिलं तर कधीही आपल्याला परत सुखाची प्राप्ती किंवा संपूर्ण सुखाच्या दुनियेमध्ये जन्म होणार नाही. म्हणूनसाठी बघा, जो मनुष्य चांगला असतो आणि तो मृत्यू पावला की म्हणतात स्वर्गात गेला बिचारा. आता स्वर्गात जायसाठी चांगलं म्हणायचे, चांगल्या माणसाला स्वर्गात पाठवतात, खराब गुणाच्याला नाही पाठवत. मग चांगली गुण धारण करण्यासाठी परमपित्याला ध्यान लावणं, मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा शक्ती येते चांगलं वागण्यासाठी, आणि निरपेक्ष भाव बनतो. आणि निरपेक्ष भाव बनला, अगर कुणाकडून काय अपेक्षाच नाही तर मन शांतच व्हायला लागणार ना. आणि म्हणून बाबा सांगतात मुलांनो, मुख्य आहे तुम्ही ज्ञानाचे सागर पतित पावन बाबांच्याकडून ज्ञान घेत आहेत. ते सर्व तुम्हाला देतो. माझ्याकडे जे आहे ते तुम्हाला मी देत असतो. बाकी फक्त दिव्य दृष्टीची चावी देत नाही, त्याच्याऐवजी मी तुम्हाला विश्वाची मालक बनवतो. दिव्य दृष्टी म्हणजे आत्म्याचं ज्ञान बाबाच स्वतः आपल्याला येऊन देतात. आणि आपण जेव्हा द्वापार युगामधून भक्ती करत असतो तेव्हा भक्तीमध्ये खूप साक्षात्कार, चमत्कार दिसले ना. कुणाला मूर्तीचा आवाज आला, कुणाला कृष्ण दिसला, हे सगळं बाबा करवतात. हे मात्र बाबा म्हणत आहेत साक्षात्कारची चावी माझ्याकडे ठेवतो आणि विश्वाची सगळी मालकी, सुख, समृद्धी तुम्हाला देतो. बाबा सांगतायत तुम्ही पाहिलं आहे ना साक्षात्कारामध्ये तुम्ही कसे विश्वाचे मालिक बनता. कारण आपल्या ब्रह्माबाबाला जेव्हा सुरुवातीला साक्षात्कार झाले तेव्हा चतुर्भुज विष्णू दिसलेला आहे आणि लक्ष्मीनारायण, असं सगळं बाबांनी साक्षात्कारमध्ये पाहिलं होतं पहिल्यांदा. आणि ते पण ब्रह्मबाबांना प्रथम नाही समजलं, त्यांना 1 वर्ष स्वतःला ध्यानस्थ द्यावं लागलं ध्यानावस्थेमध्ये. आणि जेव्हा मन शांत झालं आणि आत्म्यामध्ये लाईट यायला लागली परत, तेव्हा त्यांना बाबांचं ज्ञान समजायला लागलं. ब्रह्माबाबांचं पुस्तक वाचाल ना, जीवन को पलटाने वाली कहाणी नंबर 1, नंबर 2 2 पार्टमध्ये आहे. ते वाचाल तर तुम्हाला ब्रह्माबाबांच्या जीवनाचा पूर्ण परिचय होईल. बाबा सांगतात साक्षात्कारामध्ये काहीच नाही, मुख्य योगाचे शिक्षण आहे. या ज्ञान योगामुळे तुम्हाला 21 जन्माचे अखंड सुख मिळते. 21 जन्म म्हणजे ऐकायला खूप छोटं वाटतंय, पण हे 2500 वर्षाचं सुख आहे. कारण सतयुगामधले 8 जन्म, सतयुगामध्ये 8च जन्म का 1200 वर्षाचं अखंड सुख आहे. पण तिथं मृत्यू होत नाही लवकर, कारण आत्मा गुणवान असल्यामुळे. 150 वर्षामध्ये आपण फक्त 8च वेळा शरीर सोडते आत्मा, आणि परत त्रेतामध्ये आपले 12 जन्म होतात फक्त. म्हणून आयुष्य मर्यादा जास्त असल्यामुळे परत आत्मा शरीर नाही सोडत, म्हणून 21 जन्म म्हटलं जातं. सतयुगाचे 8, त्रेताचे 12 आणि संगमचा 1 असे मिळून 21 जन्माचं सुख. कारण आता बाबा आपल्याबरोबर आहेत तेव्हा आपल्याला सुखाचे आनंद होतो ना. इतकं दुःख आहे दुनियेमध्ये, तरी आपल्या बुद्धीमुळे, आपल्या विचारामुळे आपल्याला एवढी तडपण होत नाही. आपण आतमध्ये सुखाचाच अनुभव करत आहे ना, शांतीचा.
तर आपल्याला 21 जन्माचं सुख म्हणजे 2500 वर्षाचं. तर बाबा सांगतात मिरेच्या तुलनेमध्ये तुम्ही आपल्या सुखाची तुलना करा. ती तर कलियुगामध्ये होती, साक्षात्कार इत्यादी केला, पण काय भक्तीची माळा वेगळी आहे, ज्ञानाची माळा वेगळी आहे. रावणाचे राज्य वेगळे, तुमचे राज्य वेगळे आहे. राम राज्याला दिवस आणि रावण राज्याला रात्र म्हटलं जातं. अच्छा, गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलाप्रती माता पिता बाप दादांचे प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याच्या आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. नंबर 1, आठवणीच्या बळाद्वारे आपल्या कर्मेंद्रियांना असं वश करायचं आहे जेणेकरून चंचलता राहणार नाही मनामध्ये. वेळ खूप कमी आहे कलियुगाची आता, म्हणून चांगल्या रीतीने पुरुषार्थ करून मायाजीत बनायचं आहे, आपल्या कमजोरीमध्ये फसायचं नाही. नंबर 2, बाबांनी जे ज्ञान बाबा जे ज्ञान देतात ते अंतर्मुखी बनून धारण करायचं आहे. कधीच आपसामध्ये खाऱ्या पाण्यासारखं वागायचं नाही, म्हणजेच दुर्गुणांनी वागण नाही करायचं. बाबांना समाचार जरूर द्यायचा आहे, म्हणजे रोज रात्री बाबांना आपल्या दिवसभराचा हिसाब किताब चार्ट जरूर द्यायचे की बाबा दिवसभरात असं झालं. वरदान. प्रत्येक आत्म्याला भटकण्यापासून किंवा भिकारीपणापासून वाचवणारे तुम्ही निष्काम दयावान भव. वरदानाचं विश्लेषण आहे. जी मुलं दयाळू आहेत, निष्काम दयावान आहेत, त्यांच्या दयेच्या संकल्पाद्वारे अन्य आत्म्याला आपल्या आत्मिक रूपाचे लक्ष सेकंदामध्ये स्मृती येईल. त्यांच्या दयेच्या संकल्पाद्वारे भिकाऱ्याला पण सर्व खजान्यांची झलक दिसून येईल. भटकणाऱ्या आत्म्याला मुक्ती किंवा जीवनमुक्तीचा किनारा किंवा लक्ष समोर दिसून येईल. ते सर्वांचे दुःख हरता सुखकर्ताची भूमिका वठवतील. दुःखीला सुखी करण्याची युक्ती आणि साधन निर्माण त्याच्याजवळ चावी सारखे असेल. घोषवाक्य. सेवाधारी बनून निस्वार्थ सेवा करा तर सेवेचा मेवा मिळेल. ओम शांती शांती शांती. गोड गोड बाबांना पदम गुण अनगणित शुक्रिया शुक्रिया शुक्रिया. ओम शांती.